ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। चालू खरीप हंगामामध्ये किनवट तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं खरेदी करून वेळेवरती पेरणी केली आहे। मात्र अनेक ठिकाणी पेरलेलं सोयाबीन उगवलंच नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आलाय। तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जायमुख्यावरती जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून नुकसान झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी आणि संबंधित कंपनीवरती कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतकऱ्याच्या हितासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल अशा मागणीचं निवेदन किनवट उपविभागीय कार्यालय इथे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं। निवेदनावरती शिवसेना तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे तसेच जिल्हा सचिव मनोज तिरमनवार, उपजिल्हा प्रमुख गजानन कोल्हे पाटील, शहर प्रमुख सूरज सातुरवार तसेच गंगूबाई परेकार, मारुती सुंकलवाड तसेच सुरेश घुमडवार, ब्रह्मानंद मुंडे, ब्रह्मानंद केंद्रे, लक्ष्मण सोळंके, विक्रांत दुगलवार, तिरुपती मुंडे, सुगंध गीते, कपिल रेड्डी, बबन वानखेडे तसेच साईराम कलकुंटवार आणि अजीज शेख मौला यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। मजहर शेख, C24 तास, नांदेड।